So student, we looking for second part of Government of India Act 1919. त्यालाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म म्हणतात. ते आपण काही भाग बघितले आहे. आता पुढील भाग ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आपण इथपर्यंत आलो होतो. आता बघा याच्या पुढील पार्ट तिसरा पॉईंट बघत आहोत. आपण काही भाग पाहिलेला आहे अगोदर. इट इंट्रोड्यूस फॉर द फर्स्ट टाइम बायकॅमेलिझम अँड डायरेक्ट इलेक्शन इन द कंट्री. दस इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वॉज replaced by bicameral legislature consisting of upper house त्यालाच काउन्सिल ऑफ स्टेट म्हणतात आणि लोअर हाऊस लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. द मेजॉरिटी मेंबर्स ऑफ बोथ द हाऊसेस वेअर चूजन बाय डायरेक्ट इलेक्शन. तर अशा प्रकारे त्यांनी सिस्टीम चालू केली. तर बायकॅमेरलिझम द्विगृही संसद, जसं आपल्याकडे लोकसभा राज्यसभा आहे अशी त्यांनी बायकॅमेरलिझम ही सिस्टीम चालू केली आहे. लक्षात ठेवा, बायकॅमेरलिझम ही पार्लिमेंटरी सिस्टीमचे एक वैशिष्ट्य आहे. पार्लमेंटरी सिस्टीमचं वैशिष्ट्य आहे की लोकसभा राज्यसभा असते. तसंच आपण राज्यामध्ये ही लोकसभा विधानसभा विधान परिषद असते, पण सर्व राज्यात नाही. काही 6-7 राज्य आहेत त्यांच्यामध्ये आहे. तर आता आपण बघणार आहोत की ही सिस्टीम आणि याच्याबद्दल काय माहिती आहे ना ते आपण डिटेल बघणार आहोत. आता आता बघा, इलेक्शन आणि डायरेक्ट इलेक्शन एक प्रोसेस बघणार आहोत. त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण हिस्टॉरिकल सिग्निफिकंट म्हणजे कुठल्या कुठल्या ॲक्टने इलेक्शन प्रोव्हिजन आली होती, इनडायरेक्ट इलेक्शन, ते नोट्स टाईप बघूया आपण. आता बघा, इलेक्शन मेकॅनिझम कसं आहे. ब्रिटिशांनी कधीही आपल्याला युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायसी दिली नव्हती. त्यांनी काय केलं, पहिल्यांदा इलेक्शनचा पॉईंट कधी आला, 1892मध्ये. 1885ला काय झालं होतं, काँग्रेस स्थापन झालं होतं. 1885ला काँग्रेस स्थापन झालं होतं आणि तिथनं सुरुवात झाली एक डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स, एक संसदीय मार्गाने डेमोक्रेटिक पॉलिटिक्सला सुरुवात झाली होती आपल्यात एक. आणि आपली मॉडरेट होती मॉडरेट लोक जे मवाळ लोक होते ती डेमोक्रेटिक पॉलिटिक्सला बिलीव्ह करत होते. ते इंग्रजांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. तर बघा आता 1892ला लिमिटेड अँड इनडायरेक्ट प्रोव्हिजन फॉर यूज ऑफ इलेक्शन एक अशी सिस्टीम आणली होती. त्यालाच इनडायरेक्ट इलेक्शन म्हटलं जातं. पण इलेक्शन वर्ड त्या प्रोसेसमध्ये नव्हता. नो इलेक्शन वर्ड वॉज युज्ड इन दिस प्रोसेस. त्याचं नाव काय केलं होतं त्यांनी, नॉमिनेशन मेड ऑन द रिकमेंडेशन ऑफ सर्टन बॉडीज. हे 1892च्या ॲक्टनं म्हटलं होतं. लक्षात ठेवा, नॉमिनेशन मेड ऑन द रिकमेंडेशन ऑफ सर्टन बॉडीज. त्याच्या पुढची स्टेप काय, म्हणजे आपण स्टेप वाईज जातो की ब्रिटिशांनी आपल्याला एकदम असं वन गो कधीही युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायसी दिली नाही. ब्रिटिशांनी हळूहळू प्रमाणे त्यांची प्रिन्सिपल ऑफ डिवाइड अँड रूल, प्रिन्सिपल ऑफ कम्युनल रिप्रेझेंटेशन वाढवलेलं आहे. ते आपण बघणार आहोत कसं हळूहळू स्टेप वाईज ब्रिटिशांनी सुधारणा करत गेलेत. पण त्यांचे बिझनेस इंटरेस्ट, इकॉनॉमिक इंटरेस्ट, कमर्शियल इंटरेस्ट याला कधीही त्यांनी गदा येऊ दिली नाही. आता बघा, 1919चं ॲक्ट, फर्स्ट टाईम बायकॅमेरलिझम अँड डायरेक्ट इलेक्शन आणलं त्यांनी. बायकॅमेरलिझम म्हणजे द्विगृही संसद, जसं आता आपल्याकडे लोकसभा राज्यसभा आहे. काही राज्यामध्ये महाराष्ट्रात, UP, बिहार, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथं काय आहे, विधानसभा आणि विधान परिषद आहे. ते विधानसभा आणि विधान परिषद आहे. तर लक्षात ठेवा, 169 आर्टिकलनुसार आपण विधान परिषद आणू शकतो. त्यासाठी स्पेशल मेजॉरिटी लागते आपल्या राज्यामध्ये आणि पार्लमेंटची सिंपल मेजॉरिटीनं ते ॲक्सेप्ट केलं जातं. जसं ओडिसा डिमांड करतं आहे की आम्हाला विधान परिषद द्या. वेस्ट बंगाल ही डिमांड करते आम्हाला विधान परिषद द्या, पण ते पार्लमेंटवर डिपेंड आहे. आणि आंध्र प्रदेश म्हणते आमची विधान परिषद काढून घ्या. कारण त्यांना बऱ्यापैकी एक विधान परिषदच्या आमदारांना व्हाईट एलिफंट असं निगेटिव्हली कमेंट केलं जातं. व्हाईट एलिमेंट म्हणजे खर्चिक बाब आणि त्याचा जास्त यूज होत नाही अशा प्रकारे. पण तो भाग वेगळा आहे. तर बघा आता काय करण्यात आले, फर्स्ट टाईम बायकॅमेरलिझम अँड डायरेक्ट इलेक्शन आणण्यात आले. लक्षात ठेवा. अजून 1919च्या ॲक्टने काय करण्यात आलं, डायरेक्टली ॲट प्रोव्हिन्स आणण्यात आली. डायरेक्ट ॲट प्रोव्हिन्स म्हणजे प्रोव्हिन्शियल सब्जेक्टचे ट्रान्सफर सब्जेक्ट आणि रिझर्व सब्जेक्ट असे भाग करण्यात आले. आता ती नंतर 1935च्या ॲक्टने काय करण्यात आली, डायरेक्टली ॲट सेंटर आणण्यात आली. म्हणजे सेंटरच्या भागाचे ट्रान्सफर सब्जेक्ट आणि रिझर्व सब्जेक्ट असे भाग करण्यात आले. परत 1919च्याच ॲक्टनं बायकॅमेरलिझम ॲट सेंटर आणलं होतं. सेंटरला द्विगृही संसद, म्हणजे आपण लक्षात ठेवण्यासाठी सेंटरला राज्यसभा आणि लोकसभा असे भाग करण्यात आले असं लक्षात ठेवू शकतो आपण. पण 1935च्या ॲक्टनं बायकॅमेरलिझम ॲट प्रोव्हिन्स आणली, म्हणजे प्रोव्हिन्सेसमध्ये विधानसभा विधान परिषद आणली असं लक्षात ठेवू शकतो.
आणि 1935नं प्रोव्हिन्शियल ॲटोनॉमी देण्यात आली, लक्षात ठेवा. ही कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर जास्त लक्षात राहतो. आता अजून काय चेंज करण्यात आले बघा. 1921ला बॉम्बे अँड मद्रास बिकम फर्स्ट प्रोव्हिन्सेस टू गिव्ह लिमिटेड वोट टू वुमन. लक्षात ठेवा, 1921मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्मर्स बॉम्बे अँड मद्रास बिकम फर्स्ट प्रोव्हिन्सेस टू गिव्ह लिमिटेड वोट टू वुमन. आता हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन विकिपीडियावरून काढलेले आहे. नो युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायसी ड्युरिंग ब्रिटिश राज. लक्षात ठेवा, कधीही युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायसी सर्वांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता. ते वोटिंग पर्सेंटेज वाढवत होते, कम्युलर रिप्रेझेंटेशन वाढवत होते, पण कधीही सर्वांना सार्वत्रिक मतदान करण्याचा अधिकार दिला नव्हता. युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायसी ही आपण स्वतंत्र झाल्यानंतर फर्स्ट जनरल इलेक्शन 1951ला झालं होतं तेव्हा दिली. आता प्रेझेंटली आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये इलेक्शनचे काय गोष्टी आहेत ते आपण क्रिस्प बघूया. 324 हे इलेक्शन कमिशनचे आर्टिकल आहे. इलेक्शन कमिशन डायरेक्शन करल इलेक्शनचे, सुपरिडन्स करल इलेक्शनच्या बाबतीत लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि लोकल बॉडीज, पंचायती राज यांचे इलेक्शन कोण कंडक्ट करत आहे, तर स्टेट इलेक्शन कमिशन कंडक्ट करत आहे. 324 बघा आर्टिकल सांगते की डिस्क्रिमिनेशन करायचं नाही. रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स ह्या ग्राउंडवर डिस्क्रिमिनेशन करायचं नाही इलेक्शनमध्ये. 326 सांगते की युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायसीचा आर्टिकल आहे. इलेक्शन पार्ट 15मध्ये आहे, लक्षात ठेवा. पार्ट 15 इलेक्शन आहे. राईट टू वोट हा आपला स्टॅच्युटरी राईट आहे, फंडामेंटल राईट नाही. आणि आपली फंडामेंटल ड्युटीसुद्धा नाही वोट करायची. सोनसिंग कमिटी म्हणले होते की राईट टू वोट करणे ही आपली फंडामेंटल ड्युटी असावी, पण ते ॲक्सेप्ट करण्यात आली नाही. तर आत्ता सध्या FD नाही. FD नाही म्हणजे फंडामेंटल ड्युटी नाही. आता पुढील पॉईंट बघा. It required that 3 of the 6 members of Viceroy Executive Council other than Commander-in-Chief were to be Indians. आता बघा, आपण बघितलं होतं की व्हायसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला, आता त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं की 1861ला काय केलं होतं, व्हायसरायच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला 3 मेंबर जॉईन केले होते. सर दिनकर राव, महाराजा पटियाला, आता बघा 1861ला गेलं तर व्हायसरायच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला 3 लोक, महाराजा पटियाला, राजा बनारस आणि सर दिनकर राव. तर बघा 3 लोक कोण आहेत, राजा बनारस, महाराजा पटियाला, सर दिनकर राव. हे 1861ला व्हायसरायच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला. 1857च्या उठावानंतर 1858च्या ॲक्टनंतर पॉलिसी ऑफ असोसिएशन विथ इंडियन्स इन इंडियन्स ॲडमिनिस्ट्रेशन, तर त्यानुसार हे केलं होतं. त्यानंतर काय केलं, 1909ला मॉर्ले मिंटो रिफॉर्ममध्ये व्हायसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांना लॉ मेंबर म्हणून व्हायसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये घेतलं होतं. प्रथमच व्हायसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये घेण्यात आलं होतं. त्यापुढची स्टेप, पुढे काय करण्यात आलं, व्हायसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये 6 पैकी 3 लोक हे भारतीय असतील असं करण्यात आले. म्हणजे पॉलिसी ऑफ असोसिएशन एक्सटेंड करण्यात आली हळूहळूपणे. रिक्वायर्ड दॅट 3 of 6 member of Viceroy Executive Council other than Commander in Chief were to be Indians. तर अशा प्रकारे त्यांनी इंडियन्सला असोसिएट करण्यात चालू केलं इंडियन. इट एक्सटेंडेड द प्रिन्सिपल ऑफ कम्युनल रिप्रेझेंटेशन बाय प्रोव्हाइडिंग सेपरेट इलेक्टोरेट फॉर सिख्स, इंडियन ख्रिश्चन्स, अँग्लो इंडियन्स आणि युरोपियन्स. आता आपण बघत आहोत, बघा सिस्टीम कशी, आता यांची व्हायसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला जॉईन करायची सिस्टीम हळूहळू वाढत चाललेली आहे. परत कम्युनल रिप्रेझेंटेशन हळूहळू वाढत चालले आहेत. एक्सटेंडेड पॉलिसी कशी आहे बघा. आता इथं बघा काय करण्यात आलं, ॲक्ट बघा 1909 मॉर्ले मिंटो रिफॉर्म आणि कम्युनल रिप्रेझेंटेशन ॲडेड. पहिल्यांदा मुस्लिमांना फर्स्ट टाईम दिले होते 1909 मॉर्ले मिंटो रिफॉर्मनं. त्यानंतर 1919चा ॲक्ट मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म, त्यानं सिख्स, इंडियन ख्रिश्चन्स, अँग्लो इंडियन्स आणि युरोपियन्स यांना देण्यात आले. आणि 1935च्या ॲक्टनं परत अजून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 यानं अजून ॲडिशन करण्यात आली. शेड्यूल कास्ट किंवा डिप्रेस क्लासेस, वुमन आणि लेबर यांना वाढवण्यात आले. तर बघा स्टेप वाईज कसं ॲक्टमध्ये चेंज करण्यात आले, लक्षात ठेवा. आता पुढील बघा, इट ग्रांटेड फ्रँचायसी टू लिमिटेड नंबर ऑफ पीपल
ऑन द बेसिस ऑफ प्रॉपर्टी टॅक्स एज्युकेशन. परत अजून ह्यांनी लिमिटेड नंबर ऑफ फ्रँचायसी वाढवण्यात आली ह्यांनी. तसंच पुढच्या 1935च्या ॲक्टने अजून परत 10% फ्रँचायसी वाढवण्यात आली. इट क्रिएटेड अ न्यू ऑफिस ऑफ हाय कमिशनर फॉर इंडिया इन लंडन and transfer to him some of functions hitherto performed by the Secretary of State of India. तर 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिपोर्टने काय केलं, सिक्रेटरी ऑफ स्टेटचे काही कामं हे हाय कमिशनर ऑफ इंडिया हे लंडनमध्ये एक ऑफिस काढलं आणि त्याला देण्यात आलं. इट प्रोव्हाइडेड फॉर इस्टॅब्लिशमेंट ऑफ पब्लिक सर्व्हिस कमिशन. हेन्स सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन वॉज सेटअप इन 1926 फॉर रिक्रुटिंग सिव्हिल सर्वंट. आता बघा, आपण पाठीमागे बोललो होतो सिव्हिल सर्व्हिसची काही इतिहास बघायचा म्हणल्यावर बघा, आता बघा इंडियन सिव्हिल सर्व्हिसचं आपण थोडी हिस्ट्री बघूया. 1833ला इंडियन सिव्हिल सर्व्हिस चालू करायचा प्रयत्न केला होता, पण कोर्ट ऑफ डायरेक्टरने विरोध केला, त्यामुळे त्यावेळेस काही झालं नाही. 1853ला इंडियन सिव्हिल सर्व्हिस चालू केली, आपल्यासाठी इंडियनसाठी ओपन करण्यात आली. 1861-62 दरम्यान सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले ICS होते, आपल्या भाषेत IAS म्हणू शकतो आपण, पण इंडियन सिव्हिल सर्व्हिस सत्येंद्रनाथ टागोर बनले त्या काळी. लक्षात ठेवा, एवढी कडक एक्झाम असताना कुठल्याही क्लासशिवाय. 1878ला लिटन जरा एक एक्सपान्शनिस्टिक आणि एक इम्पॅरलिस्टिक बंदा होता. त्यानं काही सिस्टीम अशा कडक आणल्या, जसं इंडियन सिव्हिल सर्व्हिसचं वय त्यानं मॅक्झिमम वय 19 वर्ष केलं. म्हणजे 19 वर्षाच्या नंतर ज्यांचं वय झाले 20 वर्ष 21 वर्ष त्यांना परीक्षा देता येत नव्हते, अशा लिटननं काही एक्सपान्शनिस्ट रिॲक्शनरी पॉलिसी आणली. त्यामुळे आपले काही नॅशनलिझमला थोडं जागवण्यासाठी प्रेरणा भेटल्या म्हणा. फॅमिन आलं होतं, पण त्या काळात त्यानं दिल्ली दरबार बनवून मजा केली. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणला 1878. रातीत अमृत बाजार पत्रिका ही चेंज झाली, बेंगाली टू इंग्रजी लँग्वेजमध्ये अमृत बाजार पत्रिका चालू झाली. आता अमृत बाजार पत्रिका बघा, आता प्रेझेंट टाईममध्ये ABP माझा, ABP न्यूज नेटवर्क हे अमृत बाजार पत्रिका त्या काळच्या न्यूज नेटवर्कचे एक स्कायन किंवा सन डॉटर रिलेशनशिप आहे, त्यांचंच काही पत्रक आहे, त्यांच्या रिलेशनमधलंच आहे, लक्षात ठेवा. एक्सपान्शनिस्ट आणि अफगाण पॉलिसी होती, त्याला पॉलिसी ऑफ प्राऊड रिझर्व म्हटलं जातं. त्याने फार पैशाचा गैरवापर केला होता, कोणी लिटननं. हे आता हे सिव्हिल सर्व्हिसबाबत आलं होतं म्हणून आपण क्रिस्प बघितलेलं आहे बघा. आता पुढे बघा, सिव्हिल सर्व्हिसेसच्या बाबतीत बघत आहोत. दिस वॉज डन ऑन द रिकमेंडेशन ऑफ ली कमिशन ऑन द सुपिरियर सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया 1923 ते 24 दरम्यान. आता ली कमिशन लक्षात ठेवा, UPSC ली असं लक्षात ठेवा, UPSCच्या रिलेटेड आहे. UPSC म्हणजे फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्यावेळी अशी नावं होती, फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन. आता आपण UPSC म्हणतो. UPSCची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 अशीच मान्य आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 नुसार. मग ली कमिशन आलं. ली कमिशन काय म्हणलं, 40% हे फ्युचर एंट्रन्स हे इंडियन्स असतील, 40% ब्रिटिशर असतील आणि 20% इंडियन प्रोमोटे असतील, म्हणजे प्रमोशन फ्रॉम सिव्हिल अँड प्रोव्हिन्शियल सर्व्हिस, असं 40-40-20 असं ली कमिशन म्हणलं होतं. आपल्या फक्त लक्षात ठेवायचं UPSC ली कमिशन, फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन. ते आले, थोडक्यात बघूया. फर्स्ट पब्लिक सर्व्हिस कमिशन हे 1 ऑक्टोबर 1926ला अंडर चेअरमनशिप ऑफ रॉस बार्कर, लक्षात ठेवा. पण त्याच्या पुढची स्टेप काय झाली, 1935च्या ॲक्टने काय करण्यात आलं, फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन आपण UPSC म्हणू शकतो, प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन आपण MPSC म्हणू शकतो, आणि जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन असं स्थापनेची परवानगी 1935च्या ॲक्टनं तयार करण्यात आली. पार्ट 14 मध्ये आहे, आर्टिकल 315 ते 323 पब्लिक सर्व्हिसेसच्या संबंधित आहे. 1947 UPSC त्यावेळी चेअरमन होते HK कृपलानी. 1947ला UPSCचे चेअरमन होते HK कृपलानी. आता आहेत मनोज सोनी सर, आता UPSC चेअरमन आहेत. आता पुढे बघूया. इट सेपरेटेड, आता बघा पुढे काय करण्यात आलं, इट सेपरेटेड फॉर फर्स्ट टाइम प्रोव्हिन्शियल बजेट फ्रॉम सेंट्रल बजेट अँड ऑथराइज द प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचर टू इनॅक्ट देअर बजेट. आता बजेटमध्ये कसं चेंज झालं आहे आपण हिस्टॉरिकल बघत आहोत सतत कम्पॅरेटिव्हली.
आता बघा 1860ला जेम्स विल्सननं पहिलं बजेट मांडलं. त्यानंतर 1892ला बजेट डिस्कशन प्लस क्वेश्चन टू एक्झिक्युटिव्ह अशी पॉवर आपणास भेटली. 1909ला सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारायची प्लस बजेटवर रिझोल्यूशन मूव्ह करायची पॉवर भेटली आणि 1919ला बजेटचं स्टेट बजेट आणि सेंट्रल बजेट. स्टेट बजेट म्हणजे प्रोव्हिन्सेसचं बजेट आणि सेंट्रलचं बजेट म्हणजे फेडरलचं बजेट असं सेपरेट झालं होतं, लक्षात ठेवा. त्यावेळेसच ॲक्टवर्थ कमिटी आली होती 1921ला. त्यानं रेल्वे बजेटबद्दल सांगितल्या गोष्टी आणि रेल्वे बजेट ही सेपरेट करण्यात आलं होतं. तर ही बजेटबद्दल आपली महत्त्वाची गोष्ट आहे. स्वतंत्र भारताचं पहिलं युनियन बजेट हे 26 नोव्हेंबर 1947ला आर. के. मुखर्जीने मांडले होते, लक्षात ठेवा. बजेट हा वर्ड फ्रेंच शब्दाकडून आला आहे. ब्रीफकेस ह्या वर्डचा मिनिंग होतो. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे बजेट वर्ड्स नाही. जसं कॉन्स्टिट्यूशनमध्ये फेडरलिझम हा वर्ड्स नाही, युनियन ऑफ स्टेट आहे. तसंच बजेट हा वर्ड्स नाही, त्याऐवजी अनुअल फायनान्शियल स्टेटमेंट असा वर्ड्स आहे. आर्टिकल 112 सेंट्रलचं बजेट सांगतो, 202 स्टेटचं बजेट सांगतो. आणि बजेटबद्दल अजून माहिती सांगायची तर इंटरिम गव्हर्नमेंट 1946चं लियाकत अली खान यांनी बजेट मांडलं होतं. जे लियाकत अली खान हे मुस्लिम लीगचे मेंबर होते. त्यानंतर स्वतंत्र पाकिस्तानाचे पहिले प्राईम मिनिस्टरही झाले होते. तर आता पुढे बघा, इट प्रोव्हाइडेड फॉर अपॉइंटमेंट ऑफ स्टॅच्युटरी कमिशन टू इन्क्वायर इंटू अँड रिपोर्ट इट्स वर्किंग आफ्टर 10 years ऑफ इट्स कमिंग इन टू फोर्स. तर यांनी काय केलं, एक स्टॅच्युटरी कमिशन स्थापन करण्याची कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली की आम्ही जी मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड रिफॉर्मने काय सुधारणा केल्या त्याच्याबद्दल रिव्ह्यू काय आहे, बाबा तुम्ही रिव्ह्यू करा, काय चूक असेल तर ते बघा. ह्यासाठी ह्या कायद्यामध्येच तरतूद करण्यात आली. मग त्यानुसारच सायमन कमिशन आलं होतं. पण सायमन कमिशनबद्दल बघूया पुढे. इन नोव्हेंबर 1927 इट सेल्फ दॅट इज 2 years बिफोर द शेड्यूल. आता ही 10 वर्ष यायला सांगितलं होतं, 10 yearsमध्ये यायला सांगितलं होतं, पण हे 2 वर्ष अगोदरच आलं होतं. 1927ला आलं. 1919च्या कायद्यात तरतूद केली होती, तर ते 1929ला येणार होतं. पण 2 वर्ष अगोदरच हे सायमन कमिशन आलं चेक करण्यासाठी की कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म आहेत, संवैधानिक सुधारणा करतो ना, त्याच्याबद्दल रिव्ह्यू करण्यासाठी. द ब्रिटिश गव्हर्नमेंट अनाउन्स द अपॉइंटमेंट ऑफ 7 member स्टॅच्युटरी कमिशन अंडर चेअरमनशिप ऑफ सर जॉन सायमन. आता ही सर जॉन सायमनचं एक स्टॅच्युटरी कमिशन काढलं. ऑल ऑल व्हाईट मेंबर होते. भारतीयांच्या सुधारणासाठी होते, पण एकही भारतीय त्यात नव्हता. 7 मेंबर सगळे ऑल व्हाईट होते, लक्षात ठेवा. तर ऑल व्हाईट कमिटी होती, लक्षात ठेवा. टू रिपोर्ट ऑन द कंडिशन ऑफ इंडिया अंडर न्यू कॉन्स्टिट्यूशन. ऑल द मेंबर्स ऑफ द कमिशन वेअर ब्रिटिश, हेन्स ऑल द पार्टीज बॉयकॉटेड द कमिशन. 7चे 7 मेंबर होते ते ब्रिटिश होते. त्यात एकही इंडियन व्यक्ती नव्हता. भारतीय कॉन्स्टिट्यूशनल सुधारणाच्या बाबतीत तुम्ही विचार करता आणि त्यामध्ये एकही इंडियन मेंबर नाही. तर बघा, द कमिशन सबमिटेड रिपोर्ट इन 1930 अँड रिकमेंडेड द ॲबॉल्युशन ऑफ डायरकी. आता जी डायरकी कुठे चालू केली ती 1919च्या ॲक्टने चालू केली, डायरकी ॲट प्रोव्हिन्स. ते रद्द करा म्हटले. एक्सटेन्शन ऑफ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन द प्रोव्हिन्सेस. प्रोव्हिन्समध्ये रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट आणा म्हटले, त्यामुळे 1935ला प्रोव्हिन्शियल ॲटोनॉमी देण्यात आली आणि ही डायरकी प्रोव्हिन्सेसमधली बंद केली आणि डायरकी ॲट सेंट्रलला चालू केली. इस्टॅब्लिशमेंट ऑफ फेडरेशन ऑफ ब्रिटिश इंडिया अँड प्रिन्सली स्टेट. तर त्यांनी तसंच केले. ऑल इंडिया फेडरेशन 1935च्या ॲक्टला आलं. कंटिन्युएशन ऑफ कम्युनल इलेक्ट्रोड. कंटिन्युएशन ऑफ कम्युनल इलेक्ट्रोड ठेवलं. डिप्रेस क्लासेसला, वुमनला आणि लेबरला कम्युनल इलेक्ट्रोड देण्यात आलं. टू कन्सिडर, आता बघा, ही कंटिन्युएशन ऑफ कम्युनल इलेक्ट्रोड ही त्यांची पॉलिसी कन्सिस्टंट होती, पॉलिसी ऑफ डिव्हाइड अँड रूल. आता त्यामध्ये काय चेंज होत असेल ते बघू आपण परत. तर बघा, टू कन्सिडर द प्रपोजल ऑफ द कमिशन द ब्रिटिश गव्हर्नमेंट कन्व्हेड 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट, ब्रिटिश इंडिया अँड प्रिन्सली स्टेट. तर त्यांनी ह्यासाठी काय केलं, राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलवण्यात आली. तर आता बघा, राऊंड टेबल कॉन्फरन्सबद्दल बघूया. आता बघा, सायमन कमिशन होतो, 7 मेंबर होते, ऑल व्हाईट होते. आपण बॉयकट केलं सगळ्यांनी. 1927ला रिपोर्ट, 1927ला सायमन कमिशन स्थापन करण्यात आलं
रिपोर्ट त्यांनी 1930ला देण्यात आले. आणि रिकमेंडेड काय केलं त्यांनी, ॲबॉल्युशन ऑफ डायरकी, एक्सटेन्शन ऑफ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन प्रोव्हिन्सेस, इस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑल इंडिया फेडरेशन, कंटिन्युएशन ऑफ कम्युनल इलेक्ट्रोड असं करण्यात आलं. आणि त्यासाठी परत त्यांनी मग बोलवण्यात आली राऊंड टेबल कॉन्फरन्स. आता फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्सला काँग्रेस गेलं नाही, 1930-31 दरम्यान होतं. सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला काँग्रेस गेले, गांधीजी गेले होते 1931 दरम्यान. थर्ड राऊंड टेबल कॉन्फरन्सला काँग्रेस गेले नाही 1932ला. आता बघा, गांधी अरविंद पॅक्ट झाला. फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्सला काँग्रेस गेलं नाही, त्यामुळे ती असफल झाली. मग त्यानंतर गांधी अरविंद पॅक्ट झालं 1929ला आणि सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधी गेले. गांधींनी ह्या दरम्यान काय केलं होतं, राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या अगोदरच सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट 1930ला चालू करण्यात आलं. सविनय कायदेभंग, दांडी मार्च म्हणतो आपण त्याला. आफ्टर सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर करण्यात आला 1932ला. रॅमसे मॅकडोनाल्ड ब्रिटिश प्राईम मिनिस्टर होते. त्यांनी काय केलं, स्कीम ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ मायनॉरिटीज कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर करण्यात आलं. सेपरेट इलेक्ट्रोड फॉर शेड्यूल कास्ट. गांधी फास्ट ऑन टू डेथ, येरवडा जेलमध्ये गेले. पुन्हा पॅक्ट झाला 1932ला. मदन मोहन मालवीयांनी गांधीजींच्या बाजूने साईन केले आणि डिप्रेस क्लासेसचे लीडर म्हणून आंबेडकरांनी साईन केले. 147 रिझर्व्ह सीट देण्यात आले. 19% सीट इन सेंट्रल लेजिस्लेचर रिझर्व्ह फॉर डिप्रेस क्लासेस. तर अशा प्रकारे एक रिझर्वेशनचा फॉर्म्युला झाला की 147 रिझर्व्ह सीट आणि 19% सीट इन सेंट्रल लेजिस्लेचर रिझर्व्ह फॉर डिप्रेस क्लासेस, आणि अशा प्रकारे पुन्हा पॅक्ट झाला. आता बघा, ऑन द बेसिस of this discussion, a white paper on constitutional reform was prepared and submitted for consideration of Joint Select Committee of British Parliament. राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली, सायमन कमिशन 1927, त्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्स 30, 31, 32 दरम्यान, आणि त्यानंतर सायमन कमिशन रिपोर्ट असो, राऊंड टेबल कॉन्फरन्स असो, एक मुदिमन कमिटी आहे 1924ची, त्याचा काय रिपोर्ट असो तो बघू आपण. त्यानंतर मग 1935चा ॲक्ट करण्यात आला. The recommendation of this committee were incorporated with certain changes in the next Government of India Act 1935. तर 1935च्या ॲक्टला पार्श्वभूमी काय होती, तर मुद्दिमन कमिटी 1924ची, सायमन कमिशन 1927चं, राऊंड टेबल कॉन्फरन्स 30 ते 32 दरम्यान, आणि त्यानंतर आला मग कॉम्प्रेहेन्सिव्ह 1935चा ॲक्ट. आपल्या घटनेचं जे स्ट्रक्चरल पार्ट आहे तो 1935च्या ॲक्टचा आहे, तो आपण पुढे बघणारच आहेत. तर आता इथं बघूया कम्युनल अवॉर्ड. इन ऑगस्ट 1932, रॅमसे मॅकडोनाल्ड, ब्रिटिश प्राईम मिनिस्टर, अनाउन्स अ scheme of representation of the minorities which came to known as communal award. The award not only continue as a separate electorate for the Muslim, Sikh, Indian, Christian, Anglo-Indians, Europeans, but also extended to depressed classes, scheduled caste. Gandhiji was distressed over this extension of principle of communal representation to the depressed classes, undertook fast unto death in Yerwada jail, Pune, to get award modified. तर काय करण्यात आलं, दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स नंतर कम्युनल अवॉर्ड जातीय निवाडा चालू केला. कोणी, रॅमसे मॅकडोनाल्ड ब्रिटिश प्राईम मिनिस्टर, आणि त्याने काय केलं, डिप्रेस क्लासेसला कम्युनल रिप्रेझेंटेशन दिलं. त्याच्याविरुद्ध गांधींनी विरोध केला आणि ते फास्ट ऑन टू डेथ यासाठी पुन्हा इथे येरवडा जिल्हा उपोषणला बसले. ॲट लास्ट देअर वॉज ॲग्रीमेंट बिटवीन लीडर ऑफ द काँग्रेस अँड डिप्रेस क्लासेस. आणि त्यानंतर मदन मोहन मालवीय यांनी गांधींच्या बाजूने साईन केली, आंबेडकरांनी डिप्रेस क्लासेसचे लीडर म्हणून साईन केली, आणि येरवडा जेलमध्ये पुन्हा पॅक्ट हा 1932ला झाला. The agreement known as Pune Pact retained the Hindu joint electorate and gave reserve seat to the depressed classes. रिझर्व सीट कोणाला देण्यात आली, डिप्रेस क्लासेसला देण्यात आले. तर अशा प्रकारे हा आपण 1919चा ॲक्ट डिटेल पाहिलेला आहे. त्यामध्ये काही ॲडिशन इन्फॉर्मेशन आहे, त्या कमिटी आहे, त्या कमिटीवर इन्फॉर्मेशन विचारली जाते, तर ते आपण कव्हर करूया. आता बघा, मुद्दिमन कमिटी. तर मुद्दिमन कमिटी 1924ची आहे. आता 1919च्या ॲक्टच्या रिलेटेडच आहे. डिमांड ऑफ इंडियन लीडर्स अँड स्वराज्य पार्टी रिझोल्युशन. स्वराज्य पार्टी बघा आता आली. स्वराज्य पार्टी काय झालं होतं, 1920ला गांधीजींनी नॉन कोऑपरेशन मुवमेंट चालू केलं होतं,
आणि ह्या नॉन कॉपरेशन मुवमेंट त्यांनी 1922ला चोरी चोरी हत्याकांड झाला. चोरी चोरी हत्याकांड UPमध्ये झाला आणि त्यांनी ही मुवमेंट स्थगित करण्यात आली. एवढी फॉर्ममध्ये आलेली मुवमेंट त्यांनी स्थगित करण्यात आली म्हणून काही लीडर अनसॅटिस्फाय झाले होते. त्यांनी मग स्वराज्य पार्टी स्थापन केली. CR दास प्रेसिडेंट होते. चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू हे सेक्रेटरी होते. जानेवारी 1923ला 1922ला चोरी चोरी इन्सिडेंट झाल्यानंतर स्थापन केली. स्टॉपेज ऑफ नॉन कॉपरेशन मुवमेंट, असहकार पर्व. रिफॉर्म थ्रू काउन्सिल. स्वराज्य पार्टीची डिमांड होती की आपण लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये जाऊ. बॉयकॉट ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कॅन्सल करू, आपण लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हा आपला राजकीय आखाडा म्हणून यूज करू. तिथं आपली डिमांड म्हणजे डिमांडची मागणी करूया आपण. आपल्या जी डिमांड आहे ते तिथं लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये मागणीद्वारे मान्य करूया. त्यानंतर ह्या रेझोल्युशन मांडलं होतं स्वराज्य पार्टीचं. त्यानुसार मग मुदिमन कमिटी ब्रिटिशांनी स्थापन करण्यात आली 1924ला. त्यामध्ये 4 इंडियन मेंबर होते. सर शिवास्वामी अय्यर, सर तेज बहादूर सप्रू, डॉक्टर RP परांजपे आणि मोहम्मद अली जिन्ना असे 4 मेंबर होते. डायरेक्ट इश्यू 1919चा होता. वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन ह्या इश्यूबद्दल त्यांनी चालू केलं होतं मुदिमन कमिटी. आता काही इन्फॉर्मेशन आहेत बघा राऊंड टेबल कॉन्फरन्सची एक्स्ट्रा माहिती. आता ही मुदिमन कमिटी 1919च्या डायरेक्ट इश्यूबाबत होती वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनसाठी. त्यामध्ये 4 मेंबर होते. शिवास्वामी अय्यर, डॉक्टर RP परांजपे, तेज बहादूर सप्रू, मोहम्मद अली जिन्ना. एवढं लक्षात ठेवा. राऊंड टेबल कॉन्फरन्सची एक्स्ट्रा माहिती. 1930-32 दरम्यान राऊंड टेबल कॉन्फरन्स होत्या. त्याला सिरीज ऑफ पीस कॉन्फरन्स ऑर्गनाइज्ड बाय ब्रिटिश असं म्हटलं जातं. डिस्कस कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स इन इंडिया. कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मसाठी होत्या. ऑल 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स कुणी अटेंड केले बघा, यावर क्वेश्चन विचारतात. डॉक्टर BR आंबेडकर, तेज बहादूर सप्रू, MR जयकर, नारायण मल्हार जोशी, CN मुदलियार या 5 लोकांनी 3ही राऊंड टेबल कॉन्फरन्स अटेंड केल्या होत्या, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म डिटेल पाहिलेला आहे.